आणि आज मी पत्रकार परिषद फक्त काही गोष्टींचा खुलासा देण्यासाठी बोलवलेला आहे. तर मी प्रभाग 18 मधून निवडणूक रिंगणात उतरणार होतो, पण महायुतीच्या जागेंच्या वाटाघाटीमुळे मला एक पाय तिथनं मागे घ्यायला लागला. कारण तिथं भाजपची सीट होती. भाजपची सीट कारण 2015 साली ज्यावेळी जयश्रीताई नगरसेवक होत्या, तर त्या भाजपमधून लढल्या होत्या. म्हणून भाजप ही सीट आपल्यासाठी क्लेम केली. तर तिथं शिवसेनेची सीट तिथून उमेदवारी द्यायची नाही असं त्यांनी निश्चित केलं. तर आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली. कारण का, शेवटी महायुती आहे आणि महायुतीला एकमेकांना घेऊनच पुढे जायला पाहिजे. त्यामुळं तातडीने पालकमंत्र्यांनी आणि राजे क्षीरसागर साहेबांनी आम्हाला भाग बदलून दिला आणि हे डिसिजन महायुतीचं जे होतं हे तातडीनं झालं. आणि अचानक रात्री मला 9:30 वाजता कळालं की माझा भाग 18 बदलून हा 11 क्रमांक झालेला आहे. तर ज्यावेळी असं अचानक गोष्टी घडतात त्यावेळी सगळी संभ्रमण स्थिती होते आणि संभ्रम स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी विस्कळीत व्हायला चालू होतात. पण नशिबानं हा भाग जो आलेला आहे तो भाग हे आमचं मूळचं घर आहे, तोच भाग आलेला आहे, कैलासगडचे स्वारी परिसर. आणि पहिल्यांदा ज्यावेळी 2005 साली पहिल्यांदा संभाजी जाधव नगरसेवक हे रिंगणात उतरले, म्हणजे ते माझे चुलते, तर ते ह्याच भागातून त्यांनी पहिली आपली इलेक्शन लढवली. इलेक्शन ज्यावेळी लढवली त्यांनी 2005 साली, त्यावेळेला ते भरपूर मताधिकांनी निवडून सुद्धा आले. तर सुरुवात नगरसेवक मध्ये जाधव घराण्याची ही कैलासगडची स्वारी हा भाग ह्या इथूनच झालेली आहे. त्यामुळं लोकांचा कल आणि प्रतिसाद आणि अण्णांवरचं प्रेम आणि वहिनी साहेबांचं केलेलं काम या सगळ्यांची शिदोरी घेऊन 100% मला वाटतं की लोक माझ्या मागे उभे राहतील आणि मला विजयी करण्यात मोठा सिंहाचा वाटा ठेवतील. आणि हा आज जे काय प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी पुढे कार्यकरी करणार आहे, जे काय विजन ठेवून उतरणार आहे, ते सर्व विजन अण्णांचेच आहेत. ते विजन अण्णा आकातकालीन गेल्यामुळे राहिलेले आहेत. तर ते सगळे विजन मला पूर्ण करायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करून भाग विकसित करायचा आहे. त्यामुळं मला वाटतं की नशिबानं तो 18 क्रमांक बदलून मला 11 क्रमांक आलेला आहे. कारण अण्णांची स्वप्नपूर्ती काही राहिली असेल तर ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी हा भाग, मला जुना परिसर हा मला माझ्या, तुम्ही लग्न म्हणू शकता किंवा काय, तर त्या पद्धतीनं तो माझ्याकडे आलेला आहे पुन्हा. आणि खरोखर चांगल्या पद्धतीनं काम करीन. इथं सर्व लोक मला ओळखतात, सर्व लोकांची माझी नाळ जुळलेली आहे, एका परिवारासारखे आहेत, मित्र आहेत, सगळे मंडळ, सगळे पेठ. हे फुटबॉलचं बालेकिल्ला आहे. तर फुटबॉलच्या बालेकिल्ल्यामध्ये 100% आमचा सिंहाचा वाटा आहे. कारण सर्व फुटबॉल टीमला आम्ही अण्णांपासून आम्ही निस्वार्थपणे त्यांना मदत करत आलेलो आहे, सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देत आलेलो आहे. त्यांचाही आम्हाला खूप कल आहे आणि मंडळाने खूप मदत केलेली आहे. आमदारकीच्या वेळेला सुद्धा अण्णांना त्यांनी भरभरून मतांनी विजयी केलेला आहे, वहिनी साहेबांनाही त्यांनी विजयी केलेला आहे. तर ही सगळी अण्णांवरचं प्रेम, वहिनींचं काम आणि जे आजपर्यंत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जनतेवर जे विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची ही पोचपावती त्यांनी सगळ्या इलेक्शन्समध्ये जाधव कुटुंबियाने दिलेली आहे. असंच साथ प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा आमचे बंधू ओमकार संभाजी जाधव, जे संभाजी जाधव म्हणजे
3 टर्म राहिलेले हॅट्रिक केलेले नगरसेवक आहेत. त्यांनी आता आपली सावली म्हणून ओमकार जाधवला रिंगणात उतरवलेला आहे प्रभाग क्रमांक 13 मधून. तर त्यालाही तुम्ही साथ द्या. आणि तिथेही मतदारसंघ, जुना मतदारसंघ आहे त्यांचा महालक्ष्मी नगर, तर त्याची जोड आहे वाय पी पवार नगर. तर हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. आम्ही उद्योजक आहोत आणि उद्योजकांचा 100% आम्हाला सपोर्ट असणार आहे आणि सर्व जनतेचा सपोर्ट आहेच. कारण आम्ही आजपर्यंत निस्वार्थपणे काम केलेलं आहे, कुठलीही न अपेक्षा ठेवता. इथून पुढं तीच वाटचाल, तीच शिदोरी आम्ही पुढे ठेवणार आहे. आणि आज आम्हाला पुढे जाताना एवढंच म्हणायचं आहे की 2 युवक रिंगणात उतरणार आहोत की जे प्रभागाला एक स्मार्ट प्रभाग म्हणून विकसित करणार आहे. हे विजन ठेवून आम्ही उतरवलेलं आहे. तर ह्या विजनला तुम्ही पूर्वदृष्टी द्या आणि जनतेनं ह्याला दृष्टी देऊन पुढे आणावं असं मला वाटतंय. आणि खरोखर जनता आम्हाला साथ देईल, हेही आम्हाला जनतेचं प्रेम बघून कौल मिळतोय. तर माझं एवढंच म्हणणं असेल, येत्या 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे ते एका युवकांना तुम्ही संधी द्या आणि त्यांना संधी देऊन भाग विकसित करायला, नवीन विचारानं भाग विकसित करायला त्यांना प्रोत्साहन द्या. आणि 100% आम्ही 24 तास, जाधव कुटुंबीय दोन्ही उमेदवार 24 तास तुमच्या सेवेसाठी तत्पर असतील. सर्व माझ्या मतदार बंधूंना, सर्व माझ्या मित्रांना, सर्व माझे जेवढेही मंडळ आहेत, जेवढे फुटबॉल टीम्स आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही जशी अण्णांना साथ दिली तशी आमचीही साथ द्या आणि ही इलेक्शन चांगल्या रीतीनं आपण पार पाडू. आणि तुमचं सहकार्य म्हणजेच मत असं मी समजेन. आणि आपण या पुढं सर्व गोष्टी मिळून करायच्या आहेत. त्यामुळं अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीमागे राहावा. एवढीच 2 शब्द बोलून माझे विचार संपले. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.